जिल्ह्यातील देवरा गावातील शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याचा गंभीर आरोप करत जिल्हा कृषी अधीक्षकांकडे निवेदन सादर केले आहे। भाऊराव काशीराव कोरटकर यांच्यासह गावातील अनेक शेतकऱ्यांनी बूस्टर, हुतुतू, इंगल, रवी, एसकेबी सीड्स, इन्व्हेजन आदी विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे पेरले। मात्र पेरणीनंतर अपेक्षित उगवण झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे। निवेदनात शेतकऱ्यांनी संबंधित शेतांचा पंचनामा करून बियाण्यांच्या पाकिटांवरील लॉट नंबर व इतर तपशिलांची मांडणी करण्याची मागणी केली आहे। तसेच संबंधित बियाणे कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेकडे संयुक्त तक्रार दाखल करावी आणि आवश्यक असल्यास गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आम्ही जे 8 दिवसाआधी पेरण्या केल्या त्या पेरण्या केल्या ते आजपर्यंतही 8 दिवस झाले तरी ते बियाणे निघालेले नाही। तर त्या संदर्भात आम्ही इथं कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक यांच्याकडे आलो आणि सरांसोबत तिथं मॅडमसोबत बोलणं झाल्यानंतर मॅडम आणि सरांनी सांगितलं का तुम्हाला 1-2 दिवसामध्ये तुमचे पंचनामे करू बा, उद्याला परवा यांचं म्हणणं आलं। आणि त्याच्यामध्ये आमचं जे निघाले नाही बियाणे त्याच्यामध्ये समजा बूस्टर हुतुतू, ईगल, रवी, एसकेबी सीड, इन्व्हेज या प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत यांचे बियाणे आमचे जे 17-18 कास्तकार जे आलेले आहेत यांनी या कंपनीचे बियाणे लावलेले होते, ते आज 8 दिवस होऊनही निघालेले नाही। मॅडमचं हे म्हणणं आलं का आम्ही जे तुम्ही कृषी तालुका कृषी अधिकारी जे समजा इन्चार्ज आणि हे जे आहेत ते तुमच्या इथे येतील आणि प्रत्यक्ष तपासणी करतील आणि त्यानंतर काय आहे ते होईल असं। अल्पभूधारक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढले असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी विनंतीही निवेदनातून करण्यात आली आहे। आता जिल्हा कृषी विभाग या तक्रारीची दखल घेऊन पंचनामा व तपासणी प्रक्रिया कधी सुरू करतो आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। काजलपूर अमरावती तालुक्यातील या गावातून शेतकरी आलेले आहेत आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की बूस्टर, हुतुतू, रवी, एसके याप्रमाणे ज्या कंपनी आहे यांचं जे बियाणं आपण वापरलेलं आहे सोयाबीनचं ते त्याची उगवण क्षमता झाली नाही, उगवला नाही। तर त्या बाबतीत तक्रारी आल्या। तर आम्ही कमिटी जी आहे तालुकास्तरीय SDO अंतर्गत त्या कमिटीमार्फत आम्ही त्यांचं जे पंचनामा आहे ते तातडीने करत आहोत आणि त्यानंतर आपण पुढचा निर्णय घेऊ। त्यांची नुकसान भरपाईची मागणी होती, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? ते बघू, पंचनामा केल्यानंतर काय त्याच्यातून निष्पन्न होते आणि त्यांचे बियाणे जे सॅम्पल आहे आपण ते लॅबला पाठवून त्याचं त्यानंतरची जी कायदेनीय प्रोसेस आहे ते करू। त्या कायद्यानुसार समजा ते दोषी जर आढळले तर त्यांचं सील करा, त्यांचं सेल स्टॉप करून त्यांना लायसन्स जे काही आहे कोर्टामार्फत ते आपण